नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण जी के आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. जी केचे प्रश्न आपण पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत, ठीक आहे. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण या ठिकाणी दैनंदिन चालू घडामोडींमधून घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? ऑप्शन्स आहेत बघा, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंग्ज. योग्य उत्तर कमेंट करायचं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन. महात्मा गांधींचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असं कोणी केलेलं आहे? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलेले आहे. आता लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते, ठीक आहे. जर प्रश्न विचारला भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण, तर लॉर्ड माउंटबॅटन. भारतीय अधिराज्याचे पहिले गव्हर्नर जनरल देखील माउंटबॅटन हेच होते, ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा, लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली एक प्रश्न विचारला जातो, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी केलेली आहे. त्यानंतर बघा, लॉर्ड कर्झन यांच्यावर प्रश्न विचारला जातो, बंगालची फाळणी कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये झालेली 1905 मध्ये, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, टॉमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? मेलानिन, अँथोसायनिन, लायकोपिन, झॅथ्रोफिल. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, लायकोपिन. टॉमॅटोला जो लाल रंग प्राप्त झालेला असतो तो लायकोपिन या घटकामुळे प्राप्त झालेला असतो. टॉमॅटोमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. विटामिन सी किंवा क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, ठीक आहे. व जर ॲसिड किंवा आम्ल विचारलं तर सायट्रिक व मॅलिक, ठीक आहे. सायट्रिक व मॅलिक हे ॲसिड टॉमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असते. आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा, मेलानिन. तर मानवी त्वचेला जो काही काळा रंग प्राप्त होतो तो कशामुळे होतो असा प्रश्न विचारला जातो. तर मेलानिन उत्तर द्यायचंय. मानवी त्वचेचा काळा रंग कोणामुळे होतो? तर मेलानिनमुळे होतो. त्यानंतरचा प्रश्न, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? श्रीराम लागू, कुसुमाग्रज, प्रल्हाद केशवत्रे, विजय तेंडुलकर. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी, विजय तेंडुलकर, ठीक आहे. घाशीराम कोतवाल हे जे नाटक आहे ते विजय तेंडुलकर यांचे आहे. याच सोबत बघा, शांतता राखा, कोर्ट चालू आहे हे देखील नाटक विजय तेंडुलकर यांचंच आहे, जे पोलीस भरतीत वारंवार विचारलेलं आहे. या ठिकाणी प्रल्हाद केशवत्रे यांचं एक नाटक विचारलं होतं गेल्या वर्षी, तो मी नव्हेच, ठीक आहे. तो मी नव्हेच हे प्र के अत्रे यांचं नाटक आहे. सोबतच साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा हे देखील अत्रे यांची नाटके आहेत. कुसुमाग्रज यांचं नाटक आहे बघा, नटसम्राट, ठीक आहे. नटसम्राट हे जे नाटक आहे ते कुसुमाग्रज यांचं नाटक आहे, जे खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेलं आहे, नटसम्राट, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. कुठे झालेली आहे? तर दिल्लीला झालेली आहे. 1949 मध्ये दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे. मुंबईमध्ये कधी झाली? तर 1922ला झालेली आहे मुंबईमध्ये. कलकत्तामध्ये कधी झालेली आहे? 1814 मध्ये झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? असीम कुमार, बाबू गेनू, अच्युतराव पटवर्धन, शिरीष कुमार. काय उत्तर असणार आहे? तर शिरीष कुमार. पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे. शिरीष कुमार हा 15व्या वर्षी, फक्त 15व्या वर्षी शहीद झालेला आहे, ठीक आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनात नंदुरबारमध्ये नेतृत्व करत असताना 15व्या वर्षी हा शहीद झालेला आहे शिरीष कुमार, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न,
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी की सभापती? योग्य उत्तर असणार आहे बघा, गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक सी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य पाहतो, गट विकास अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? सॉफ्टवेअर उत्पादन, ई कॉमर्स, प्रवास व पर्यटन, शेअर ट्रेडिंग. काय उत्तर असणार आहे तर ई कॉमर्स. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी ई कॉमर्स हे योग्य उत्तर असणार आहे. फ्लिपकार्ट ही एक ई कॉमर्स कंपनी आहे. ही भारतीय कंपनी आहे बघा मित्रांनो. फ्लिपकार्ट ही भारताची कंपनी आहे. 2007 हिची स्थापना झाली होती. कोणी केली होती? सचिन व बिन्नी बन्सल. ठीक आहे, सचिन व बिन्नी बन्सल या दोघांनी फ्लिपकार्ट या कंपनीची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? संसद, मुख्य न्यायाधीश, लोकसभा की पंतप्रधान? काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक ए संसद. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. ठीक आहे, आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात असा प्रश्न विचारला जातो तर राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? स्वामी दयानंद सरस्वती, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले की संत एकनाथ? काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक सी महात्मा ज्योतिबा फुले. ईश्वर हा निर्मिक आहे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले होते. आता महात्मा ज्योतिबा फुले हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी. याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो प्रत्येक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आता यांची पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. कोणती आहेत बघा, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म. गेल्या वर्षी हा प्रश्न विचारला होता, सार्वजनिक सत्यधर्म. कोणते पुस्तक महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहे तर सार्वजनिक सत्यधर्म हे जे त्यांचं पुस्तक आहे ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेलं आहे, सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1873 हा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्यांचं मूळ गाव विचारलं जातं, कडगुण. ठीक आहे, सातारा जिल्ह्यातील कडगुण हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचं मूळ आडनाव आहे बघा गोरे. ठीक आहे, गोरे हे त्यांचं मूळ आडनाव आहे. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा 1848 पुणे येथील भिडेवाडा या ठिकाणी सुरू केलेली आहे 1848. ठीक आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा. त्यानंतरचा प्रश्न आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अति पर्जन्याचा प्रदेश, ओल्या दुष्काळाचा प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश, तराई प्रदेश? काय उत्तर असणार आहे तर पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर असणार आहे आपलं. सह्याद्रीचा पूर्वेकडील जो भाग आहे किंवा प्रदेश आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे? महाफेड, भारतातील अन्न महामंडळ, नाफेड, नाबार्ड? काय उत्तर असणार आहे तर भारतीय अन्न महामंडळ. ठीक आहे, भारतीय अन्न महामंडळ यालाच बघा FCI असं म्हटलं जातं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री हे जे कार्य आहे ते FCIचं कार्य आहे. FCIची स्थापना कधी झालेली आहे असा जर प्रश्न विचारला तर 1965 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन? काय उत्तर असणार आहे तर नायट्रोजन उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी, चिप्स पॅकेटमध्ये नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो. मित्रांनो, नायट्रोजन हा वातावरणात सर्वाधिक प्रमाणात असणारा एक वायू आहे. ठीक आहे, 78% प्रमाण
पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन या वायूचं आहे. ठीक आहे, सर्वाधिक 78%. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? पंतप्रधान, राष्ट्रपती, भारताचे महान्यायवादी यापैकी नाही. काय उत्तर असणार आहे? तर राष्ट्रपती. पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतात पण ते संसदेचे अविभाज्य भाग असतात. ठीक आहे. सध्या राष्ट्रपती कोण आहेत भारताच्या? द्रौपदी मुर्मू. पुढील प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? जेम्स एल्फिन्स्टन, जॉन मार्शल, माउंट स्टुअर्ट, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. कोणी केलेला आहे? तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पर्याय क्रमांक डी, फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत जो अनुवाद झालेला आहे तो फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेला आहे. आता हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर नारायण पंडित. ठीक आहे, नारायण पंडित हे मूळ लेखक आहेत हितोपदेश या ग्रंथाचे. नारायण पंडित हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? प्राणहिता, प्रवरा, कुंडलिका की पवना? काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, पवना ही गोदावरीची उपनदी नसून ही मुळा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, मुळा नदीची उपनदी आहे पवना. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केलेले आहे? झारखंड, छत्तीसगड, आसाम की ओडिशा? काय उत्तर असणार आहे? तर झारखंड. ठीक आहे, झारखंड. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. आता गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, द्रौपदी मुर्मू यांचं मूळ राज्य कोणतं आहे किंवा कोणत्या राज्याशी संबंध आहे त्यांचा? तर ओडिसा. ठीक आहे, मूळ त्या ओडिसा राज्याच्या आहेत. ठीक आहे, संताल जमात आहे त्यांची. संताल ह्या आदिवासी जमातीतून त्या बिलॉंग करतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या कितव्या राष्ट्रपती आहेत भारताच्या? कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे बघा? तर या ठिकाणी खालेद एल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? इटली, इंडोनेशिया, कॅनडा की दक्षिण कोरिया? तर कॅनडा. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, कॅनडा या ठिकाणी नोव्हेंबर 2025 मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनलेली आहे? शीतल देवी, डायना पुंडोले, बिल्किस मीर की अर्शी गुप्ता? तर पर्याय क्रमांक डी, अर्शी गुप्ता ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेता बनलेली आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? ऋषिकेश, कन्याकुमारी, गुवाहाटी की रियासी? उत्तर असणार आहे बघा ऑप्शन सी, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सिक्कीम राज्याच्या कोणत्या लेपच्या वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे? तुंगबुक, पुमटोंग पुलित, नौमती की पर्याय अ व ब? योग्य उत्तर असणार आहे पर्याय डी. पर्याय अ व ब म्हणजेच तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर ब्रह्मशिरा सराव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक की गुजरात? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात. ठीक आहे, ब्रह्मशिरा सराव 2025चं आयोजन गुजरात या राज्यात करण्यात आलं होतं. त्यानंतर 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 3, 5, 7, 10? काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी, 10.
24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने 10 पदके जिंकलेली आहेत. त्यानंतर ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025 आयोजन कोठे करण्यात आले? भारत मंडपम नवी दिल्ली, भोपाळ, BKC मुंबई, अहमदाबाद कुठे करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये 16 GKचे प्रश्न आणि 8 करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. धन्यवाद.